बघा, 14 मीटर व्यास व 24 मीटर उंची असलेल्या शंकवाकृतीत तंबू तयार करण्याकरता 5 मीटर रुंदीचे किती कापड लागेल असा प्रश्न विचारला. इथं हा जो तंबू दर्शवला लेकरांनो, हा तंबू आहे शंकवाकृती म्हणजे शंकूच्या आकारासारखा. याचा व्यास 14, व्यास काय म्हणते 14. उदाहरणार्थ याला जर आम्ही अशा पद्धतीनं जर समजा केलं तर व्यास म्हणजे अशा पद्धतीची इथं एक डायमीटर व्यास येईल. हा लक्षात घ्या, हा व्यास 14 मीटर आहे असं गणित म्हणते, लक्षात घ्या. व्यास जर 14 तर या शंकाकृतीचा व्यास जर 14 तर त्रिज्या किती हा प्रश्न मनाशी करा. त्रिज्या ही व्यासाच्या निप्पट, याचा अर्थ 7 मीटर ही त्रिज्या येईल. गोष्टी लक्षात घ्या. आणि उंची हा शंकवाकृती जो तंबू आहे लेकरांनो, याची उंची म्हणजे ही मिडल मध्ये अशा पद्धतीचा लंब, ही हाईट, ही उंची किती आहे तर 24 मीटर. आणि हा व्यास किती तर 14 गणित म्हणते, लक्षात घ्या. व्यास जर 14 तर त्रिज्या 7 मीटर. इथं हा जो शंकवाकृती तंबू आहे हा आहे लेकरांनो शंकू आकृती किंवा शंकू आकृती तंबू. तर या शंकवाकृती तंबूला ही अशा पद्धतीची तिरकस उंची, ही तिरकस उंची म्हणजे ज्याला आपण लिनियर लाईन म्हणतो, तिरकस ही उंची जी लाभली, ही तिरकस उंची किती बाबा हा प्रश्न इथं आमच्या मनाशी निर्माण झाला पाहिजे. मग ही तिरकस उंची किती त्याचा शोध घ्यायचा कसा लेकरांनो. तिरकस उंची काढण्यासाठी एक सूत्र आहे, वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग. म्हणजे शंकाकृती जो काही तंबू आहे त्या तंबूची त्रिज्या, त्या त्रिज्येचा वर्ग करा. आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या, तिचा वर्ग करा. आणि जी उंची दर्शवली ती उंची आहे 24, या 24चा सुद्धा वर्ग करा. आता 7चा वर्ग 49 सर आणि 24चा 576. या दोघांची वर्गमुळात जर बेरीज केली लेकरांनो तर 625. वर्गमुळात 625 अर्थात 625 चं वर्गमूळ किती 25. मीटर मध्ये हे माप, याचं कारण इथली ही त्रिज्या आणि उंची मीटर मध्ये आहे. मग हे 25 मीटर तिरकस उंची सापडली. आता काम सोपं झालं आम्हाला त्या शंकवाकृती तंबूचं वक्र पृष्ठफळ काढायचं. वक्र पृष्ठफळ, त्या शंकवाकृती तंबूचं वक्र पृष्ठफळ कसं काढायचं तर पाय आर आणि एल हे सूत्र आहे. या सूत्राचा अवलंब करा. अशा पद्धतीचे गणित आले असते. पायची किंमत 22 सप्तमांश असते आणि आर म्हणजे त्रिज्या ही त्या शंकवाकृती तंबूची 7 मीटर आणि एल म्हणजे लिनियर लाईन ज्याला आम्ही तिरकस उंची म्हणतो, किती मिळाली हो 25. आता या 7 साठी हे 7 खलास होतात लेकरांनो. आता हे 22 गुणिला 25 हा गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 25 50 5, 25 50 आणि 5 55. म्हणजे हे काय झालं वक्र पृष्ठफळ झालं 550 मीटर. ओके, आम्हाला विचारलं काय तर 5 मीटर रुंदीचे किती कापड लागेल असा जो प्रश्न विचारला. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा उत्तराकडे म्हणा 550 भागीला 5 मीटर रुंदीचं किती कापड लागेल हा भाग जातो 5 1 5 5 1 5 उरलं 0 या 11 वर म्हणजे 110 मीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेखलं. ओके, शंकू ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.